प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 2 मार्च 2026 सोमवार। ख्रिस्ताचे प्रेम, तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा अधिक उत्तम आहे। श्रेष्ठ गीत, पहिला अध्याय, दुसरा वचन। एक फक्त विश्वासणारा एखादा प्रभूची प्रेमाची तुलना कशाशी करता येईल यांचा विचार करीत होता। ते सोने, नाणे किंवा वैभवाशी तुलना करता येईल काय, की राजवाडे व सन्मानाची पदांशी? बराच विचार केल्यानंतर त्याने प्रभूच्या प्रेमाची तुलना द्राक्षरसाशी करण्याचे ठरवले। द्राक्षरस का जेव्हा द्राक्षे पिळली जातात तेव्हा त्यांचे कडक लाल रस बाहेर येतो। येशूने आपल्या प्रेमाची परिपूर्णता प्रकट करायची ठरवली तेव्हा तोही कल्वरीचे क्रूसावर पिळला गेला, जणू द्राक्ष रसाची गाण्यात पिळलेल्या द्राक्षरसासारखा त्याला मारहाण करण्यात आली, जखमा करण्यात आल्या आणि त्याने आपल्या रक्ताची शेवटचा थेंबही ओतला। असा प्रेमाची कोणतेही प्रेम तुलना करू शकत नाही। जेव्हा आपण येशू ख्रिस्तांची प्रेमाची चिंतन करतो तेव्हा आपण पाहतो की तो आपल्याबरोबर वास करणारा देव म्हणून आपल्यावर प्रेम करतो। तो सर्व गोष्टी निर्माण करणारा सृष्टिकर्ता आहे। त्यांच्यात आपण पित्याची करुणा वागत आणि आईची सांत्वन करणाऱ्या प्रेमाचे अनुभव घेतो। तो सल्लागार, शिक्षक, भाऊ, मित्र आणि आपल्या आत्म्याची प्रियकर म्हणून आपल्यावर प्रेम करतो। पण या सर्व प्रेम प्रकटनापेक्षा कल्वरीवरील त्याचे प्रेम स्वतःला मारहाण होऊ देणे आणि पिळले जाणे अतुलनीय आहे। म्हणून शास्त्र म्हणते की त्याचे प्रेम द्राक्षरसापेक्षा गोड आणि अधिक आनंददायी आहे। त्याची सेवा कार्याची प्रारंभी येशूने पाण्याची द्राक्षरसात रूपांतर केले। एका लग्नासमारंभात त्याने जे कमी होते ते भरून काढले आणि चमत्कार केले, ज्याने तो द्राक्षरस चाखला। त्याने साक्ष दिली की नंतरची द्राक्षरस आधीच्यापेक्षा उत्तम होता। त्याचप्रमाणे त्याचे प्रेम आपल्या सर्व कमतरता भरून काढते आणि आपल्या जीवनात परिपूर्ण आणते। नंतर त्यांची पृथ्वीवरील सेवा कार्याचा शेवटचा दिवस आला। गेत्सेमनीच्या बागेत जाण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यासोबत शेवटचे भोजन केले। त्या प्यायला हातात घेऊन त्याने सांगितले की तो त्यांचे नवीन करायचे रक्त आहे, जे त्यांच्यासाठी सांडले जाईल। त्याने सुरुवातीला पाणी द्राक्षरस बदललेले, त्याने आता त्या द्राक्षरसाबद्दल आपल्या स्वतःची रक्त उल्लेख केला। कदाचित त्या शिष्याने या शब्दाची गोडी पूर्णपणे समजली नसेल, पण दुसऱ्या 9व्या दिवशी जेव्हा त्याला चंपाकाने मारले गेले, कोट्याची मुकुट घातला गेला, त्यांचे शरीर चिरडले गेले, त्यांची हातापर्यंत गिले टाकले गेले आणि त्यांच्या कुशीत बलाकुसला केला, तेव्हा त्याने समजले की त्यांचे प्रेम दररोज द्राक्षरसापेक्षा गोड आहे। प्रिय देवाची लेकरांनो, ज्याने स्वतःला तुमच्यासाठी अर्पण केले त्या देवपुत्राकडे बघा। त्याचे शरीरातून पकले रक्त, त्यांचे कुशीतून वाहिलेली रक्त किंवा आणि चिरलेल्या हातातून झिरपलेले रक्त हेच प्रेम आहे। पुढील ध्यानासाठी वचन। मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर केलेला गेला आहे। आता जगतो तो मी नव्हा, तर ख्रिस्त माझा जगतो
आणि मी आता देगात जे जीवन जगतो ते देवापुत्राची विश्वासाने जगतो, ज्याने माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी अर्पण केले. गलतीकर 2 अध्याय 20 वचन. आजचे बायबल वचन सकाळी यांना 24 अध्याय, 25 अध्याय, 36 अध्याय, 27 अध्याय. संध्याकाळी मार्क 8 अध्याय. धन्यवाद.